शेतकरी मित्रांनो, 5 HP सोलर तुम्ही पाहत आहात. अर्थिंग वगैरे आहे. तर अशा प्रकारे आहे 5 HP सोलर. किती पाणी मारते ते पण मी दाखवणार आहे आणि या सोलरचे काय फायदे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, या सोलरमुळे काय झालं आहे की पाण्याची जी पातळी आहे ती पटकन खोल जाते आणि जे लाईटीवरचे बोर आहेत त्यांचे पण पाणी कमी पडू लागले आहे. 11 तास दररोज हे सोलर चालते आणि सध्या लाईट ही 6-7 तास 5 तासच चालते. सरासरीने 1 महिना जर पाहिलं तर ही 3 पट पाणी उपसून सोलर घेते आणि लाईटवाल्याला 6 तासांनी पाणी भेटते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खूप शेतकरी त्रस्त व्हायला लागलेत. सोलरमुळे पाणी उपसा होतो जास्त आणि अशा प्रकारे हा बऱ्या म्हणजे सगळ्याला सोलर नसल्यामुळे तोटा होत आहे. भूजल पातळी पटकन डाऊन होते. तर मित्रांनो, किती पाणी मारतं ते पण दाखवणार आहे. फायदे काय होत आहेत की दिवसा भरणं करता येते. लाईटीवर जर तुमच्या शेजारी जर लाईट असेल आणि त्याचं लाईट नसल्यावर सोलरला इकडं पाणी येते बोरमध्ये, हा एक फायदा होतो आहे. म्हणजे असे काय तोटे आणि फायदे खूप आहेत या सोलरमुळे. पण सोलरचे फायदे जास्त, तोटे यामुळे भविष्यात खूप सारे सोलर झाले तर भूजल पातळी, पाण्याची पातळी नक्कीच 15-20 दिवस चालणार बोर तो घटत जाईल. म्हणजे पाण्याची पातळी ही या सोलरमुळे खूप खोल जाणार आहे. भविष्यात असा प्रश्न निर्माण होणार आहे. तर हा 5 HP पंप सोलर किती पाणी मारतो हे तुम्हाला दाखवतो आहे. चल जाऊया आपण. सोलरच्या तिथे आलो आहे मी. तर एवढंच पाणी चाललं आहे. आता दिवस थोडा मावळायला गेला आहे त्यामुळे इतका आहे आणि इथे सोलर चालू आहे आणि इकडे सोलर आहे. त्या तिथे सोलर आहे. अशी पाईपलाईन आहे. अशा प्रकारे चालू सध्या पाणी. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.